आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। सोलापुर एमआईएम पार्टी के पदाधिकारियों ने दिया पार्टी से इस्तीफा। दरअसल सोलापुर शहर व जिला एमआईएम पार्टी की ओर से पार्टी अध्यक्ष फारूक शाब्दी ने 2024 के लोकसभा चुनाव में एक्स एमएलए रमेश कदम को उम्मीदवारी देने की बात करते ही एमआईएम पार्टी प्रवक्ता कुमारो सैयद, एमआईएम वातुक संगठन अध्यक्ष रियाज सैयद और महिला एमआईएम अध्यक्ष रेशमा मुल्ला ने पार्टी से इस्तीफा देने की घोषणा की है। पार्टी प्रवक्ता कुमारो सैयद का कहना है कि 12,000 बूथ वाले लोकसभा चुनाव में एमआईएम बिना किसी तैयारी के अचानक चुनाव लड़ने की घोषणा कैसे कर सकती है, जबकि रियाज सैयद का कहना है कि रमेश कदम पर भ्रष्टाचार के आरोप लगे हैं। प्रमुख पदाधिकारी रेशमा मुल्ला आपा, रियाज भाई, सय्यद, तौशिफ काजी हे आम्ही आता प्रमुख पदाधिकारी आज पक्षाचा राजीनामा आमचे शहराचे अध्यक्ष हाजी फारूक भाई शाब्दी साहेब यांच्याकडे आम्ही वैयक्तिक पाठवलेला आहे। राजीनामा देण्याचं कारण असं आहे की शाब्दी साहेबांनी आणि आमचे इंचार्ज अनवर साहेबांनी मीडियाच्या माध्यमातून आम्हाला कळालं की लोकसभेची उमेदवारी एमआयएम पक्ष लढवणार आहे, जेणेकरून इथं लोकसभेची उमेदवारी लढण्यासारखी ताकदच एमआयएमची नाही आहे। आमच्याकडे कार्यकर्त्याची फळी नाही, बूथवाईज कार्यकर्ते नाही, निवडणूक यंत्रणा नाही आहे आणि निवडणूक तुम्हाला लढवायचीच होती तर तुम्ही निवडणुकीची तयारी वर्ष 6 महिन्यापासून करायला पाहिलं होतं। अचानक तुम्ही येता 6-7 तारखेला आणि म्हणता की तुम्ही इलेक्शन लढवणार आहे, ह्याचा अर्थ तुम्हाला कोणीतरी प्रेशर आणलेलं आहे। कोण आणलं? आता कोण आणलं हे त्यांनाच जास्त माहिती आहे। आता तुम्ही शक्यतो त्यांना माहिती आहे, तुम्ही त्यांना विचारू शकता की मग नसेल तर मग तुम्ही इलेक्शन लढवायची होती तर आमचं मत असं होतं की तुम्ही पहिले म्हणजे यंत्रणा नाही, तुम्ही पहिल्यापासून तयारी करायला पाहिजे होती आणि अचानक तुम्ही इलेक्शन लढवता म्हणलं तर ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे इलेक्शन लढवण्यासारखी ताकद आहे का? बूथवाईज तेवढे आज जवळजवळ नाही म्हणलं की लोकसभेच्या मतदारसंघात 12,000 बूथवाईज कार्यकर्ते लागणार आहेत का तुमच्याकडं? तुमच्या आंदोलनाला 10 वेळा फोन केले की 40-50 कार्यकर्ते येतात, मग तुम्ही 12,000 बूथवाईज कार्यकर्ते आणणार कुठून? तुम्ही शहराचे आणि जिल्ह्याचे अध्यक्ष आहात फारूक शाब्दी साहेब, कधी 5 वर्षात जिल्ह्याचा तालुक्याचा दौरा केलात का? तिथले कार्यकर्त्याची फळी आहे बघितलात का? तुम्ही आजपर्यंत शहराची शहर बॉडी डिक्लेअर केला नाहीत आणि तुम्ही लोकसभा लढवायला निघालात, म्हणजे ऑलरेडी तुम्ही बी टीम आहे हे सिद्ध करायला लागलात आणि तुम्ही मुस्लिम समाजाला का विटीत धरता? जे मुस्लिम समाज तुम्हाला 40,000 मतं देऊन एवढं प्रेम दिलं सोलापूरच्या लोकांनी, तुम्ही महिन्यातून 2-4 दिवस फक्त येता आणि जाता। ह्याच्यात सर्वात इम्तियाज जलील आणि फारूक शाब्दी यांचं प्लॅन आहे। इम्तियाज जलील यांना निवडून आणण्यासाठी हे काँग्रेसवर प्रेशर आणण्याचं राजकारण हे चाललेलं आहे। तुमचा राजकीय प्रवास सांगा, तुम्ही किती वर्ष एमआयएममध्ये होता आणि तुम्ही काय काय केलं आणि याच्या अगोदर तुम्ही कोणत्या पक्षातनं एमआयएममध्ये आहात? मी गेले 25 वर्ष काँग्रेसमध्येच काम केलो। मग ॲक्सिडेंटली आम्ही तौफिक शेख आमचे मित्र असल्यामुळं जवळीक होती, मग त्यांनी इलेक्शनला थांबणार आहे म्हणून सांगितलं। मग त्यावेळेस एमआयएमकडनं उभारायचं प्रयत्न झालं आणि काँग्रेसच्या लोकांना असं संशय आले की बाबा एमआयएमसाठी आम्ही प्रयत्न करालो उमेदवारीसाठी तौफिक शेख यांना, तर आम्हाला पक्षातनं काढलं काँग्रेसनं संशयावरनं, काही प्रूफ नसताना। मग नंतरनं त्यांनी आम्हाला या म्हणत होते, मग आम्ही तो पण पुढे गेलो होतो। मग 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही एमआयएम पक्षाकडनं तौफिक शेख साहेब यांचं काम केलं। बी टीम असताना बी टीमचं असं नाव ठेवता तुम्ही स्वतः एमआयएममध्ये काय गेलं त्यावेळेस? आमचं त्यावेळेस मत असं होतं की मुस्लिम समाजाला आमदारकी द्यावी, ते कुठलाही पक्ष राहू दे, ज्यांनी मुस्लिम समाजाला आमदारकी दिली मुस्लिम समाजाने भाजपमध्ये दिलं तर भाजपमध्ये पण जाणार होतं, हरकत नाही ना, देऊ दे ना, मोजू दे ना मुस्लिम समाजाला। ह्यांना लाजी तर वाटेल बाकीच्या पक्षांना, भाजपसारखा पक्ष मुस्लिम समाजाला जर आमदारकी देत आहे, मग तुम्ही सेक्युलर म्हणणारे आणि पक्षाचे नेतृत्व करणारे जे पक्ष आहेत समाजाचे नेतृत्व करणारे त्यांना लाज वाटतील। तुम्ही थोडंसं एमआयएमपासून दूरच आहात, तर तुमची काही नाराजगी होती का काय तुम्ही वैयक्तिक कारणामुळं दूर झालेला होता? मी रियाज सय्यद, वाहतूक संघटना एमआयएम वाहतूक संघटना जिल्हा अध्यक्ष आणि मी सक्रिय एक पदाधिकारी एमआयएममधून काम केलेलं आहे आणि माझी जी नाराजगी होती जिल्हाध्यक्षांसोबत होती आणि ते वैयक्तिक होती, त्यामुळे मी एमआयएम पक्षावर कोणतीही टीका वगैरे नाही केलेली आणि
शाब्दी साहेबांवर पण कोणती टीका नाही केली. पण आज जे मुद्दा आहे, हे मुद्दा हे समाजाचा मुद्दा आहे. आणि आम्हाला असं वाटतं की जे समाजात आम्ही राहतो आणि जे समाज आमच्या पाठीशी आहे, ते समाजाची जे धोका दिलेला आहे MIM पक्षाने, किंवा MIM पक्षाने नाही म्हणता येतं, MIM पक्षाची लोकल बॉडी किंवा जिल्हाध्यक्षांनी जे समाजाला धोका दिलेला आहे, ते धोक्यासोबत आम्ही त्यांच्यासोबत राहू शकत नाही. आणि त्याचा निर्णय म्हणून आम्ही सामूहिक राजीनामा इथं देत आहे. जे आज उमेदवारी जाहीर केलेली आहे ते लोकसभेसाठी जे उमेदवारी जाहीर केलेली आहे, सर्वप्रथम तर रमेश कदम हे आपले MIMचे जे विचार आहे त्या विचाराचे एकदम विरुद्ध उमेदवार आहे. का म्हणजे ते शिवसेनाचे उमेदवार होते, त्यांनी भ्रष्टाचार केलेलं होतं, त्यांनी जेल भोगतलेली होती. जेव्हा MIMला असं वाटलं होतं की एखादा व्यक्ती जेलमधून येत असेल तर त्याला आम्ही जागा देणार नाही, जसे काय तौफिक पहलवानना MIMनं काढून टाकलं होतं, तसेच आज रमेश कदम पण तेच प्रकारे काम केलेलं आहे. आणि MIM त्यांना तिकीट देतं म्हणजे कुठेतरी त्यांची भूमिका वेगळी आहे. आणि पक्षप्रमुखांचं असं वाटतं की जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांना असं वाटतं की सर्व समाज त्यांच्यासोबत जाईल, असं कदाचित नाही. का म्हणजे समाज जे आहे आता जागरूक झालेला आहे. समाजाला वाटतं आहे की बाबा आपण सेक्युलर पार्टी आणि जे संविधान वाचवण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासोबत जायचं. आणि त्या हिशोबानेच आम्ही समाजासाठी आणि समाजावर जे अन्याय होत आहेत त्यासाठी आम्ही आमचे पदार्थ राजीनामा देतो. आता कोणत्या पक्षात जाणार? आम्हाला पक्षाची गरजच नाही साहेब. का म्हणजे आमची स्वतःची संघटना मोठी आहे, आमचे सभासद पदाधिकारी आहे, आम्ही स्वतः खंबीर आहे. आता कुणाला पाठिंबा देणार? आता आमचा उद्देश एकच आहे, जे सेक्युलर वाचवणार आहे, जे संविधान वाचवणार आहे आणि जे संविधानासाठी लढत आहे त्यांच्यासोबत महासंघ किंवा आमचे जेही पदाधिकारी ते पदाधिकारी राहणार. आता पत्रकार परिषदेमध्ये गंभीर आरोप केलेला समाजासाठी फारुख शाब्दी यांनी काही केलं, काय नेमकं? हा आरोप अतिशय योग्य आहे, कारण की आम्ही बघतोय, आम्ही समाजामध्ये काम करतोय आणि मीही एक MIMची जिल्हाध्यक्ष पदाधिकारी आहे. आम्ही जसं तळमळीने काम करतोय आणि हे आमचं काम करणं त्यांना योग्य वाटत नाही. कारण की असं वाटतंय मला त्यांच्या मनमानी कारभारावर कामं करावं. जे समाजाचं मेन काम आहे ते काम करू नये, फक्त मतासाठी आमदार होण्यासाठी काम करावं, एवढा त्यांचा उद्देश आहे मला असं वाटतं. आता तुम्ही आरोप केला की समाजासाठी काहीही केलं नाही केलं. कशावरनं केलं नाही? कारण त्यांच्या प्रसिद्धी माध्यमातून त्यांचे फोटो न आल्यामुळे तुम्ही नाही म्हणता का? तुम्हाला असं खरंच दिसलं नाही? मला खरंच दिसलं नाही, कारण की मी त्या पक्षाची पदाधिकारी आहे ना. त्यांनी जर समाजामध्ये जर काम केलं असतं, आम्हीही त्यांच्यासोबत असलो असतो ना. आम्हाला माहीत असलं असतं ते काय काम करतात. ते काम काय केलं हे सगळ्या पत्रकार बांधवांनाही माहीत आहे, मीडियानाही माहीत आहे. लॉकडाऊनमध्ये फक्त किट वाटले, कोरोना काळात किट वाटले, दुसऱ्यांदा रमजान सणामध्ये इफ्तार पार्टी केली. नंतर त्यांनी गोरगरिबांच्या कुठल्याही समस्याला त्यांनी जाऊन भेट केली, या त्यांच्या गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सॉल्व केलं, हे तुम्ही मला सगळ्यांनी दाखवावं. गेल्या वर्षभरापासून तुम्ही MIMमध्ये सक्रिय नाही आहे, तर कारण काय त्यामुळे? माझे थोडं पर्सनल घरचेही काम होते, त्यामुळे मी सक्रिय नव्हते. आणि असं तर MIMचं कामही मी करतच होते. समाजामध्ये जे काम करलं तर ते काम समाजासाठी करतच होते. सक्रिय यामुळे नव्हतं की थोडं मतभेदही होती, नाराजगीही होती. फारुख शाब्दीसोबत. कशावरनं काय? वर्षभरापासून नाराजगी आणि तुम्ही वर्षभरानंतर राजीनामा देतात? नाही, वर्षभरात माझे वैयक्तिक काम हे होते ना. राजीनामा द्यायचा हा उद्देश मेन नव्हता. आता राजीनामा द्यायचा का? कारण की जे पक्षाचे शहराध्यक्ष आहेत फारुख शाब्दी, त्यांनी BJPला उमेदवारी दिली. हा खूप मोठा BJPच्या सपोर्टमध्ये उमेदवारी दिली MIMला सोलापूरला लोकसभा निवडण्यासाठी. आम्हाला असं वाटतं की कुठंतरी जी उमेदवारी दिलेली आहे MIMकडून, फक्त BJPचा त्यात फायदा होईल आणि आमच्या समाजाचं नुकसान होईल. त्यामुळे आम्ही राजीनामा दिला. पदाधिकारी तुम्ही सोबत घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करा? नाही करणार आम्ही. तुम्हाला कोण म्हटलं आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? आता काय तुमची नेमकी भूमिका याच्यानंतर? आम्ही ते वेळानंतर दाखवू, तुम्हाला समजू. भाजपला कसं फायदा होईल, म्हणजे तुम्ही कसा अंदाज लावला भाजपला फायदा होईल? तेवढी आमची मतदान नाही ना, तेवढं त्यांचं कामही नाही आहे. जे MIMचं तेवढं काम आहे लोकसभेला, आपण बघितलं गेल्या बारेला आमदारकीला आम्ही कमी पडलो आहे कुठंतरी. तेच काम आमचं पूर्ण झालेलं आहे नाही. पूर्ण जिल्ह्यात 11 तालुके आहेत. 11 तालुक्यामध्ये किती आमची शाखा उघडलेत शहराध्यक्षांनी?
किती सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम केलं आहे, किती पार्टी मीटिंग केली आहे, प्रोटोकॉल काय आहे त्यांना माहीत नाही आहे.